हाय, हॅलो, नमस्कार. मी शोभा तुम्हा सर्वांचे या नवीन रेसिपीमध्ये स्वागत करत आहे. आणि आज आपण अळूच्या पानांची कुरकुरीत भजी तयार केलेली आहेत ती पाहणार आहे. खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि अशा पद्धतीने तयार केलेली भजी खायला खूप छान लागतात आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर पोहोचत राहील. अळूच्या पानांची कुरकुरीत भजी तयार करण्यासाठी आपण अळूची पाने घेतलेली आहेत. ही पाने माझ्या गॅलरीमध्ये कुंडीमध्ये लावलेली अळूची पाने आहेत. अळूची पाने आपल्याला अशी काळ्या देठाची बघून घ्यायची आहेत. तर काळ्या देठाची पाने घशाला खोकत नाहीत, तर अशी काळ्या देठाची पाने आपल्याला बघून घ्यायची आहेत. अळूच्या पानांची देठं काढून घेतलेली आहेत आणि आता अळूच्या पानांच्या मागच्या ज्या शिरा आहेत त्या काढून टाकत आहे. तर अशा या मागच्या जाड शिरा असतात त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत. अळूच्या सर्व पानाच्या शिरा आपण अशा पद्धतीने सर्व काढून टाकणार आहे. तर मी आता सर्व शिरा अळूच्या पानांच्या काढून घेतलेल्या आहेत. अळूची पाने आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत. अळूची पाने आता पुसून घेतलेली आहेत आणि आता मी अळूची पाने चिरून घेणार आहे. तर आपण अळूची कुरकुरीत अशी भजी तयार करणार आहे, त्यासाठी आपण अळूची पाने चिरून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपण अळूची पाने चिरून घेणार आहे. तर या पद्धतीने मी अळूची पाने सर्व चिरून घेत आहे. भजी तयार करण्यासाठी आपण एक वाटण तयार करून घेणार आहे. त्यामध्ये हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण आणि 1 चमचा जिरे आणि 1 चमचा धने घेतलेले आहेत. हे आता आपण खलबत्त्यात वाटून घेतलेले आहे. हरभरा डाळ कढईमध्ये जरा गरम करून आटा चक्कीवरती बारीक पीठ तयार करून घेतलेले आहे. पीठ आपण चाळून घेतलेले आहे. अळूच्या पानाची कुरकुरीत भजी तयार करण्यासाठी आपण एका टोपामध्ये जे आपण अळूची पाने चिरून घेतलेली आहेत ती घेतलेली आहेत. आता यामध्ये आपण एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे. कांद्याचे आपण उभे काप तयार करून घेतलेले आहेत. कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. 1 लिंबू आपण चिरून घेतलेले आहे. त्यातील अर्धा लिंबूचा रस आपण घेतलेला आहे, तो आता यामध्ये घालत आहे. 1 चमचा ओवा हातावरती आपण चोळून यामध्ये घालणार आहे. तयार केलेले वाटण आपण मिरची आणि लसूण चेचून वाटण तयार केलेले आहे. तर त्यातील 2-3 चमचे वाटण भजी तयार करण्यासाठी घेत आहे. छोटासा अर्धा चमचा हळद पावडर, थोडीशी हिंग पावडर यामध्ये घालत आहे. छोटा 1 चमचा रेड चिली पावडर आपण भजी तयार करण्यासाठी घेणार आहे. भजी कुरकुरीत तयार होण्यासाठी आपण तांदळाचे पीठ 1 चमचा भरून घेतलेला आहे. यामध्ये आता आपण तयार केलेले बेसन 3-4 चमचे घेत आहे. चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचे आहे. हे सर्व मिश्रण आपण हाताने मिक्स करून घेऊया. तर यामध्ये आपण गरम तेलाचे मोहन घालणार आहे. कढईमध्ये भजी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेले आहे. त्यातील जात आपण 1 चमचे तेल या पिठावरती सोडून घेत आहे. हाताने आता हे सर्व मिश्रण आपल्याला चांगले एकत्र करून घ्यायचे आहे. यामध्ये मी अजून 2 चमचे बेसनचे पीठ घालत आहे आणि परत एकदा हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेत आहे. आता यामध्ये आपण थोडेसे पाणी घालून मिश्रण आपण एकत्र अशा पद्धतीने आपण तयार करून घेणार आहे. जास्त आपण पाणी घेणार नाही आहे, तर फक्त मी या ठिकाणी 1-2 चमचे पाणी घेतलेले आहे. अळूच्या पानाची कुरकुरीत अशी भजी तयार करण्यासाठी आपण तेल गरम करून घेतलेले आहे आणि आता मीडियम गॅसच्या फ्लेमवरती कुरकुरीत अशी भजी तळून घेत आहे. तर बारीक मोठी अशी आपल्याला ज्या पद्धतीने भजी पाहिजे त्या पद्धतीने आपण गरम तेलामध्ये भजी आहे ती सोडून घेतलेली आहेत. आणि आता एक बाजू खालची भाजून तळून झाल्यानंतर आपण आता पलटी करून भजी चारी बाजूंनी चांगली तळून घेणार आहे. भजी तेलामध्ये चांगली कुरकुरीत तळून झाली की आता आपण ही काढून घेणार आहे आणि आता राहिलेली भजी आपण तळून घेणार आहे. भजी तयार करत असताना आपण जो कांदा चिरून घेतलेला आहे त्या कांद्याचे आपण बारीक असे उभे काप करून घ्यायचे आहेत. जर आपण जाड कांदा वापरला तर भजी नरम पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे कांदा आपल्याला चांगला बारीक आणि उभा कापून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण अळूच्या पानांची कुरकुरीत भजी तयार केलेली आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचवत राहील. आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.